अर्धा किलो मटकीची उसळ करण्यासाठी कढईमध्ये 3 माप तेल ओतायचं, पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान कढले की त्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि 2 मोठे बारीक चिरून घेतलेले कांदा टाकायचा. कांदा हलकासा छान फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाले की त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीचा मीठ घालून वाटलेला ठेचा टाकायचा. तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. कांदा आणि हिरवी मिरची छान फ्राय झाली की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो कांदा छान फ्राय होत आले की पाव चमचा हळद टाकायची. सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाले की त्यामध्ये धुवून घेतलेली मटकीची उसळ टाकायची आणि 3 ते 4 मिनिट छान फिरवून घ्यायचं. फिरवून झाले की यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी ओतू शकता. पाणी ओतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली वरती कोथिंबीर टाकायची. 8 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचा. 8 ते 10 मिनिटामध्ये झाकण काढून फिरवून घ्यायचं आणि तुम्ही इथं बघू शकता 10 मिनिटामध्ये आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे.